उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कृत्याची हायकोर्टाकडून गंभीर दखल। इमारती पाडण्याची मनपाच्या नोटिसा कोणत्या अधिकारात रोखल्या असा सवाल। 14 मजली नैवेद्य आणि 7 मजली अल्बेला इमारत महापालिकेकडून बेकायदा घोषित। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या उपेंद्र पावसकरला अटक। पावसकरचे काका बाळासाहेबांचे अंगरक्षक होते। ठाकरे पिता पुत्र पावसकर कुटुंबाच्या संपत्तीच्या वादात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप। सोबत येईल त्याला 100% साथ द्या। शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं आवाहन। मनसेसोबत युतीची चर्चा सुरू असल्याचंही वक्तव्य, तर परत आलेल्यांना उमेदवारी देणार नसल्याचंही स्पष्ट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ठाकरे गटाला शंका कुशंका। मध्य प्रदेशातून 25,000 ईव्हीएम आणण्याचं कारस्थान आहे का असा सवाल। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची 10 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद। मतचोरीबाबत हायड्रोजन बॉम्ब फोडणार का याची चर्चा। हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी। 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची याचिकेतून मागणी। विनीत धोत्रे यांनी याचिका दाखल केली आहे। देशभरातील मराठा समाजाचं दिल्लीत अधिवेशन घेणार। मनोज जरांगेंची घोषणा। हैदराबाद आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनं अधिवेशन लवकरच तारीख जाहीर करणार। त्रिभाषा सूत्रासंदर्भात नरेंद्र जाधवांची समिती जनमताचा कौल घेणार। स्वतंत्र वेबसाईट तयार करण्याचा समितीचा निर्णय। 2.25 कोटी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्राला मतदानाची संधी। नाशिक महापालिकेत गेले असता गिरीश महाजनांना कंत्राटदारांचा घेराव। आम्ही भाजपला मदत केली पण भाजपमुळे बेरोजगार झालो अशी कंत्राटदारांची तक्रार। पूजा खेडकरच्या आईवडिलांचा 4 दिवसांनंतरही थांगपत्ता नाही। ट्रक क्लीनरच्या अपहरण प्रकरणात शोध सुरू। अद्याप पत्ता का लागला नाही सवाल उपस्थित। नागपूरच्या खापरखेड्यात 11 वर्षीय मुलाचं अपहरण करून हत्या। मृताच्या वडिलांना शेतीचे पैसे मिळणार असल्यानं खंडणीच्या मागणीसाठी शेजाऱ्यानं अपहरण केल्याची माहिती। अभिनेत्री दिशा पाटनीच्या उत्तर प्रदेशातल्या घरावर गोळीबार करणाऱ्यांचा खात्मा। गाझियाबादमध्ये पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये 2 हल्लेखोर ठार। दुबईतील जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा इमारतीवरही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा। तर शिंदेंकडून नगर परिषदा नगरपंचायतींमध्ये नमो गार्डन उभारण्यासाठी 394 कोटींचा निधी मंजूर। पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना रंगणार। यूएई सोबत सामना जिंकल्यानंतर सुपर 4 मध्ये भारत पाकिस्तान लढत। पुन्हा राजकीय वाद पेटण्याची शक्यता। ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचं संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन। उद्या सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।